नमस्कार मित्रांनो, निशब्द नाते चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. एक गाव आणि त्या गावात खूप मोठा वाडा आणि त्या वाड्यात राहायला दोनच लोक, एक म्हणजे रामू आणि त्याची मालकीनबाई. हा वाडा तिच्या नावावर होता. भिंतीवर जुनी चित्र, लाकडी जिने, मोठमोठ्या खोल्या, सगळं भव्य, सगळं संपन्न. पण तरीही त्या वाड्यात संध्याकाळ झाली की तिच्या पावलांचा आवाज तिला एकटी असल्याची आठवण करून देई. मालकीनबाई 40शीच्या उंबरठ्यात होती, वयाने परिपक्व, पण मन अजूनही हळवं. तिचं सौंदर्य झगमगाटात होतं. ते होतं तिच्या हालचालीत. साडी नीट नेसलेली, पदर खांद्यावर नीट ठेवलेला, मोजके दागिने, जणू तिला स्वतःला दाखवायची गरज नव्हती. डोळे खोल होते, असे डोळे जे समोरच्याला पाहताना स्वतःच्याच आठवणीमध्ये हरवून जात. ती लोकांमध्ये हसत असे, पण एकटी असताना त्या हसण्यामागची पोकळी स्पष्ट दिसे. तिला कोणाचं तरी असणं हवं होतं. नावाचं नाही, हक्काचं नाही, फक्त जवळचं. रामू त्या वाड्याचा भाग होता. असं अंगणातलं झाड किंवा दारातली जुनी घंटा. तो फार देखणा नव्हता, पण त्याच्याकडे पाहिलं की डोळ्यांना शांतता मिळे. कष्टांनी तयार झालेला हात, नेहमी स्वच्छ कपडे आणि कपाळावर कायम हलकी आठी. जणू आयुष्याकडे तो गंभीरपणे पाहत होता. तो कमी बोलायचा, पण ऐकताना पूर्णपणे ऐकायचा. मालकीनबाईच्या सवयी त्याला तोंडपाठ होत्या. त्या केव्हा एकटं बसायला पसंत करतात, केव्हा त्यांना चहा हवा आहे आणि केव्हा फक्त कुणीतरी आजूबाजूला असावं इतकंच. त्याच्या उपस्थितीत कोणतीही दडपण नव्हतं, कोणताही प्रश्न नव्हता. त्या दिवशी संध्याकाळची वेळ वेगळी होती. पावसाने नुकतीच हजेरी लावली होती. मातीचा वास वाड्यात भरून राहिला होता. आकाशावर केशरी आणि निळे रंग मिसळले होते. मालकीनबाई गच्चीवर उभी होती, हात कठाड्यावर टेकलेले, नजर दूर मावळत्या सूर्याकडे. रामू मागून चहा घेऊन आला. इथेच ठेव, तिने न वळताच म्हटलं. तो कप ठेवताच त्याचा हात चुकून तिच्या हाताला लागला. तो स्पर्श अगदी हलका होता, पण त्यात थांबणं होतं. क्षणभर दोघेही तिथेच थांबले. मालकीनबाईंनी हात मागे घेतला नाही, रामूनेही. हात हातात आले. त्या एका क्षणात दोघांनाही जाणवलं, हे फक्त चुकून नाही घडलं. हवा थोडी जड होती, श्वास जास्त जाणू लागले. रामूने नजर खाली झुकवली, पण हात सुटला नाही. मालकीनबाईने हळूच बोट थोडी घट्ट केली. तो तिचा पहिला निर्णय होता. ती त्याच्याकडे वळली. डोळ्यात प्रश्न नव्हते, फक्त थकवा होता. थोडा वेळ बसशील का? तिचा आवाज आज वेगळा वाटत होता. रामू काही न बोलता बाजूच्या खुर्चीत बसला. दोघांत अंतर होतं, पण त्या अंतरात आकर्षण नव्हतं, होती ती ओढ. हात अजूनही हातात होते. त्या स्पर्शात कोणतीही घाई नव्हती, कोणतीही मागणी नव्हती. फक्त दोन प्रौढ जीव एकमेकांच्या उपस्थितीत सुरक्षित वाटत होते. आकाशात अंधार वाढत होता, पण गच्चीवर एक वेगळी शांतता उतरली होती. रात्र शांततेत निघून गेली होती. गच्चीवर घडलेला तो क्षण कुठेही शब्दात उतरला नव्हता, पण तो दोघांच्या मनात खोलवर रुतून बसला होता. सकाळ झाली. वाड्यात नेहमीसारखंच लगबग होती. भांडी, पाणी, अंगण साफ करणं, सगळं नेहमीसारखंच. पण मालकीनबाईंना आज सकाळ वेगळी वाटत होती. त्या खिडकीजवळ उभ्या होत्या. बाहेरच्या उजेडात कालचा स्पर्श आठवत होता. तो हात, ती ऊब आणि त्यात दडलेली शांतता. त्या स्वतःलाच विचारत होत्या, काल खरंच असं काही घडलं होतं का, की ते फक्त एकाकी मनाचा भास होता? रामू अंगण झाडत होता. हात आपोआप काम करत होते, पण मन गच्चीवर अडकलेलं होतं. तो स्वतःशीच म्हणत होता, आज समोर गेलं तर कसं वागायचं? कालचं विसरल्यासारखं, की जसं घडतंय तसं स्वीकारायचं? तो तिला आदराने पाहायचा, आणि तो आदर कालच्या क्षणानंतर कमी झाला नव्हता, उलट आणखी खोल गेला होता. मालकीनबाई स्वयंपाकघरात आल्या. सकाळचा चहा स्वतःच करायचा असा त्यांचा हट्ट. रामू तिथेच होता, भाजी कापत. आज चहा मी करते, त्या सहज म्हणाल्या. रामू थोडा गडबडला. नको, मी करतो, तो पटकन म्हणाला. दोघेही एकाच वेळी गॅसजवळ गेले, आणि त्या गडबडीत चहाचं भांडं थोडं वाकडं झालं. गरम वाफ बाहेर आली. अरे! मालकीनबाईच्या हाताला थोडी उष्णता लागली. रामूने क्षणातच विलंब न करता तिचा हात धरला. हातात हात पुन्हा, पण यावेळी कोणतीही गच्ची नव्हती, कोणतीही संध्याकाळ नव्हती. हा दिवस होता, उजेड होता. रामूने तिचा हात थंड पाण्याखाली धरला. बोट घट्ट नव्हती, पण काळजी होती. लागलं का फार? त्याचा आवाज नकळत मृदू झाला. मालकीनबाई म्हणाली, नाही, पण तुझी काळजी आधी लागली, ती नकळत म्हणाली. क्षणभर दोघेही शांत. त्या क्षणी त्या दोघात कुणी मालकीन नव्हती, कुणी नौकर नव्हता. रामूने तिचा हात अजूनही सोडला नव्हता.
त्या हातावर कालच्या उभेसारखीच आजची सुरक्षितता होती. मालकीनबाईंनी हात मागे घेतला नाही. त्या हलक्या हसल्या. आजचा दिवस असाच गडबडीत वाटतोय, त्या म्हणाल्या. रामूही हसला. खूप दिवसांनी त्या हसण्यात लाजही होती आणि स्वीकारही. स्वयंपाकघरात फक्त किटलीचा आवाज होता. रामूने हात सोडला पण नजर नाही. त्या दोघात काहीतरी नवं उगत होतं. घाई न करता, दबाव न आणता मालकीनबाईने हळूच म्हटलं, काल जे घडलं त्याबद्दल. रामूने मध्येच मान हलवली. आपण ते हळूच जपूया, तो म्हणाला. त्या वाक्यात भीती नव्हती, होता तो फक्त समजूतदारपणा. दिवस पुढे गेला. काम झाली, लोक आले गेले, पण आता त्या दोघांमध्ये नजर थोडी जास्त वेळ थांबू लागली. हात जवळ आले पण थांबले. मिठी झाली नाही, किस झाला नाही, पण जवळीक वाढली. दिवसभराचा गडबडीतला वेळ हळूहळू निवळत होता. सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला होता आणि आकाशावर संध्याकाळच्या केशरी छटा पसरू लागल्या होत्या. वाड्याच्या अंगणात मालकीनबाई उभ्या होत्या. आज दिवसभर काही वेगळं घडलं नव्हतं, पण मन मात्र अस्वस्थ होतं. मळ्यात जरा पाहायचं आहे, मालकीनबाई सहज म्हणाल्या. आज बांध फुटलेला भाग तपासायचा आहे. रामू समोरच उभा होता. मी येतो, तो आपोआप म्हणाला. त्या वाक्यात आदेश नव्हता आणि परवानगीही नव्हती, फक्त एकत्र जाण्याची स्वीकृती होती. मळ्याकडे जाणारी वाट ओळखीची होती, पण आज ती वेगळी वाटत होती. शेतात उभ्या पिकांमधून हळू वारा वाहत होता. पानांचा आवाज संत लयीने कानावर पडत होता. मालकीनबाई पुढे चालत होत्या. रामू थोडा मागे. अंतर होतं, पण ते मुद्दाम ठेवलं गेलं नव्हतं. त्या थांबल्या. इथून पाणी जास्त जातं, त्या म्हणाल्या. रामू जवळ आला, खूप जवळ. दोघांची सावली मावळत्या सूर्यप्रकाशात एकमेकांत मिसळली. रामूने माती तपासण्यासाठी खाली वाकून पाहिलं. हो, थोडं पाणी थांबतंय, तो म्हणाला. मालकीनबाई त्याच्याकडे पाहत होत्या. त्याचं बोलणं नाही तर त्याची शांतता. तू नेहमी असं लक्ष देतोस, त्या नकळत म्हणाल्या. रामू थोडा थांबला. हे मूळ तुमचं आहे, म्हणून तो साधं उत्तर देऊन मोकळा झाला. पण त्या उत्तरात फक्त मळ नव्हतं. त्या त्याच्याजवळ आल्या. हवा थोडी थंड झाली होती. सूर्यप्रकाश जवळजवळ मावळत होता. त्या क्षणी तिचा हात त्याच्या हाताला लागला. त्यावेळी कोणतीही घाई नव्हती, कोणताही धक्का नव्हता. हात आपोआप हातात आले. मळ्यात फक्त वाऱ्याचा आवाज होता. रामूने तिच्याकडे पाहिलं. नजरेत प्रश्न होता, पण थांबणंही होतं. मालकीनबाईंने हात मागे घेतला नाही. रामूनेही हळूच तिला जवळ ओढलं. ती मिठी होती, घट्ट नाही पण खोल. त्या मिठीत तिच्या दिवसांचा थकवा विरघळला आणि रामूच्या हातात एक जबाबदारी उतरली. त्याचा हात तिच्या पाठीवर स्थिर होता, जणू तो म्हणत होता, इथेच थांब. त्या डोळे मिटले. क्षणभर मळ, वाडा, नात्यांची नाव सगळं मागे पडलं. रामूने हळूच तिच्या कपाळावर किस केला. तो किस घाईचा नव्हता, तो खोल नव्हता, पण तो मनापर्यंत पोहोचणारा होता. मालकीनबाईंनी डोळे उघडले. नजरेत पाणी होतं. आपण त्या काही बोलणारच होत्या. रामूने मान हलवली. मला कळतं, तो शांतपणे म्हणाला. त्या दोन शब्दात सगळं होतं. सूर्य मावळला होता. आकाशावर संधीप्रकाश पसरला होता. ते परत चालू लागले. यावेळी कुणी पुढे कुणी मागे नव्हतं. ते शेजारी चालत होते. हात हातात नव्हते, पण जवळीक होती. मळ्यातून परत येताना आकाश पूर्ण अंधारलेलं होतं. संधीप्रकाश मागे पडला होता आणि वाड्याच्या दिव्याची पिवळी उजेडरेषा दुरूनच दिसत होती. दोघेही शांत होते. मळ्यात घडलेला तो क्षण कुणी शब्दात आणला नव्हता. दार उघडताच घरातली शांतता त्यांना वेढून टाकली. आज खूप दमलात, रामू सहज म्हणाला. मालकीनबाईंनी मान हलवली. थोडी थकली आहे. आज पाऊसही येईल असं वाटतं. बाहेर वारा जोरात सुटला होता. रात्री अचानक पावसाने जोर धरला. वीज काही वेळासाठी गेली. घरात फक्त एक खोली उजेडात होती, तीच मोठी बेडरूम. बाकी खोल्यात ओलावा आणि अंधार पसरला होता. आज इथेच थांबावं लागेल, मालकीनबाई थोड्या अडखळत म्हणाल्या. रामू क्षणभर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता, फक्त जबाबदारी होती. ठीक आहे, तो शांतपणे म्हणाला. त्या उत्तरात कोणताही अर्थ लपलेला नव्हता. खोली मोठी होती. जुनी लाकडी पलंग, पांढरी स्वच्छ चादर आणि कोपऱ्यात मंद दिवा. मालकीनबाई पलंगाच्या एका बाजूला बसल्या, रामू दुसऱ्या बाजूला. थोडं अंतर ठेवून पावसाचा आवाज खिडकीवर पडत होता. त्या आवाजात एक वेगळी शांतता होती. आजचा दिवस, त्या हळूच म्हणाल्या, पण वाक्य पूर्ण केलं नाही. रामूने नजर खाली ठेवली. कधीकधी दिवस स्वतःच उत्तर देतात, तो म्हणाला. आता हळूहळू दिवा मंद झाला. खोलीत अंधार वाढला.
दोघेही झोपले, पण झोप येत नव्हती. मालकीनबाई थोड्या हलल्या. पलंग किंचित हलला. रामूने नकळत विचारलं, झोप लागत नाही? नाही, त्यांचा हलका आवाज होता. क्षणभर शांतता. मग मालकीनबाईने हळूच म्हटलं, आज जर तू इथे नसतास ना, तर ही रात्र खूप जड झाली असती. रामू काही बोलला नाही, पण हळूच त्याने आपला हात पलंगावर ठेवला. अगदी जवळ नाही, पण दूर नाही. मालकीनबाईने तो हात पाहिला. क्षणभर थांबल्या. पुढील भाग पाहण्यासाठी निशब्द नाते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.